या आहेत कांद्याच्या चाळी, चाळ म्हणतात. यात ऊन वारा पावसापासून कांदा सुरक्षित ठेवला जातो, जपून ठेवला जातो, साठवला जातो आणि जेव्हा भाव मिळेल तेव्हा यातून काढून विकला जातो. अशा कांद्याच्या चाळी तुम्हाला नगर जिल्ह्याच्या, पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या, नगर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या भागात आणि नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेच्या भागात दिसून येतात. ही जरा थोडी आधुनिक चाळ आहे आणि मोठी चाळ आहे, पण बाकी चाळी छोट्या छोट्या असतात आणि फार लंबुळक्या असतात. रस्त्यानं जाताना तुम्हाला शेतांच्या कडेला, रस्त्याच्या कडेला या चाळी दिसत राहतात. यात कांदा साठवण्याची ही आपली पारंपरिक पद्धत आहे. शीतगृह उपलब्ध नसतात त्या ठिकाणी या अशा शेतकरी आपल्या चाळी बांधतात. या चारी बाजूनेच अशा खुल्या असतात. त्यात मग एकावर एक कांद्यांच्या पराती रचल्या जातात आणि कांदा सडतही नाही, वायाही जात नाही आणि साठवून ठेवून हा कांदा हवा तेव्हा काढून विकता येतो. ही एक आपल्या भारतीय शेतीतली महत्त्वाची पद्धत आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे भारतीयांनी शोधलेलं. अशा रीतीनं ते जमिनीचं पाणी त्याच्यात जाणार नाही आणि हवा खेळती राहील कांद्यांमध्ये. तर ते हवा येण्यासाठी जागा असते, पण अतिशय कडेला लावून सुद्धा या कांदे पावसात भिजत नाहीत. खूप पाऊस असतो या भागात, पण पावसात कधीही भिजत नाही ते कांदे. अशा रीतीनंच या चाळी बांधल्या जातात. चाळ हा महत्त्वाचा शब्द आहे, तर या गोष्टीलाही चाळ म्हणतात. चाळचे अनेक अर्थ होतात मराठीत. त्यातला हाही एक चाळ नावाचा शब्द आहे आणि आपल्याला या दिसत राहतात कुठे. शशीच आहे.